हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी अंशुमी तुमचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे अक्षय तृतीया. आजच्या खास दिवशी मी घरामध्ये बनवणार आहे पारंपरिक पद्धतीचे पोळ्याचं जेवण. म्हणजेच पोळ्या, बटाट्याची भाजी, कटाची आमटी आणि गोड आमरस. तर अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक असतं. त्याच्यामुळे आपण बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी अक्षय तृतीयेच्या निमित्तानं खरेदी पण करत असतो आणि नव्याने सुरुवात पण करत असतो. तर चला, आता आपण गॅसची पूजा करून घेऊया. मी सकाळी लवकर उठून आधी गॅसची छान अशी पूजा करून घेतली आणि मग नाश्त्याची तयारी केली. तर नाश्त्यामध्ये मी इथे बनवलं होतं उपीट आणि गरमागरम चहा. कितीही उकाडा असला तरी चहाचा घोट आम्हाला लागतोच दररोज. नाश्ता करून पटपट आम्ही लगेचच मी पोळ्याचं जेवण करायला घेतलं. आधी मी इथे बटाट्याची भाजी आणि कटाची आमटी मी करून घेतली आणि मग त्याच्यानंतर मला कुरड्या तळायच्या होत्या म्हणून मी वरून कुरड्या काढून घेतल्या आणि कुरड्यासुद्धा तळून घेतल्या. खूप म्हणजे खूप छान फुलल्या होत्या. खरं तर ह्या कुरड्या मी विकतच आणते, घरी बनवत नाही. त्याच्यानंतर इथे छान असं रसरशीत तर हापूस आंबे घेतले, छान धुवून घेतले आणि मग त्याच्यानंतर त्याचा छान असा आमरस केला. त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड टाकली की त्याचा स्वाद काय वेगळाच येतो. त्याच्यानंतर लगेचच मी पोळ्या करायला घेतल्या, कारण पोळ्या करायला मला थोडासा वेळ लागतो. आज काय माहिती पण माझ्या पोळ्या खूप म्हणजे खूप सुंदर आणि गोड झाल्या होत्या. तुम्ही बघू नेहमी मी पोळ्याचं जेवण करायला खूप म्हणजे खूप कंटाळा करते, पण आज माझ्या पोळ्या खूप सुंदर झाल्या होत्या आणि पोळ्याचं जेवण झाल्यानंतर असा काहीसा पसारा माझ्या ओट्यावरती पडला होता. ते जोपर्यंत स्वच्छ करत नाही तोपर्यंत मला काही चैन पडत नाही. त्याच्यानंतर पितरांना आणि देवाला नैवेद्य काढायचा होता. आधी नैवेद्य काढून घेतला. नैवेद्याच्या पोळ्या छोट्या छोट्या मी वेगळ्या करते आणि खायसाठी वेगळ्या करते. त्याच्यानंतर मला मेकअपसुद्धा करायचा होता, साडी वेअर करायची होती आणि बाहेरसुद्धा जायचं होतं. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी पटपट करून घेतल्या. घरात सगळ्यांना वाढलं, मी पण जेवून घेतले आणि मग नंतर मी मेकअपला सुरुवात केली. लेट्स गो, रेडी विथ मी. तर आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आज आम्ही छान असं आवरणार आहे. तर इथे मी ब्ल्यू कलरची छान अशी साडी घेतलेली आहे. त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालणार आहे. ते काय ग मध्ये मध्ये. तर इथे हा ग्रीन कलरचा छान असा ब्लाऊज आहे, तो मी त्याच्यावरती वेअर करणार आहे. कॉन्ट्रास्ट आहे अगदी. आणि हा सुद्धा आहे आणि हा पूर्ण गोल्डन कलर मध्ये सुद्धा आहे. तर ह्यातला कोणता चांगला दिसेल, खरं तर कन्फ्यूज आहे, पण मी हा वेअर करणार आहे. त्याच्यावरती थोडंसं युनिक आणि हटके कॉम्बिनेशन दिसतं. तर चला रेडी आहे. ओके, फायनली मी आता रेडी झालेली आहे. आता साडी वेअर केलेली आहे आणि आता आपण मेकअपला सुरुवात करूया. आता वन साईड सोडलेला आहे मग हा पदर आणि हे ब्लाऊज ग्रीन कलरचं खूपच सुंदर दिसतंय. सो आता रेडी होऊया पटकन. आधी आपण चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे ते म्हणजे गोल्ड सिरम. तर इथे मेकअपच्या आधी मॉइश्चरायझर खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे मी इथं
त्याच्यानंतर आपण अप्लाय करणार आहे बीबी क्रीम. सो थोडंसं किंचितच घ्यायचं. आणि मग असे टॅप टॅप थोडंसं. आता हे मी हातानंच लावते कारण व्यवस्थित अप्लाय होतो. आता इथे मी पावडर वगैरे काहीच लागणार नाही. आता फक्त डायरेक्ट आईचा जो आहे तो मेकअप करून घ्या, काजळ वगैरे. आता इथे लिक्विडमध्ये ब्लॅक कलरचा लायनर आहे, ते लावूया. आता काजळ. तर आईज तर डन झालेले आहेत. आता लिपस्टिक लावूया. आता इथे मला फेंट कलर हवा आहे, अजिबातच डार्क कलर नको आहे. तर बघूया कोणता मॅच होता. आता माझ्याकडे हा कलर आहे मॅटचा लिप ग्लॉस, तर तो लावून बघूया. ओके, माय लिप्स. तर त्याच्यावर थोडीशी शाईन यायला आपण लावणार आहे. आता थोडीशी शाईन यायला त्याच्यावरती लिप ग्लॉस लावायचं आहे. ओके, डन. आता थोडंसं हायलायटर. तर इथे माझ्याकडे आहे नायकाचं हायलायटर. त्याच्यामध्ये जवळजवळ 5 शेड आहेत. त्यातला मला हा सिल्वर लावायचा, थोडंसं बोटानं लावायचं. ओके, ओके, डन. ओ, आता त्याच्यानंतर लास्ट प्रोसेस जी आहे ती फिक्सरची. तर इथे मी रिसेंटली एक फिक्सर मागवलं होतं नायकावरून, तर ते हे आहे. तर ते यूज करून बघूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझे नायकाचे सगळे प्रोडक्ट्स तुमच्याशी शेअर करेन आणि त्याची लिंक पण नक्की देईन. सो लास्ट प्रोसेस. तर त्याच्यावरती हे झुमके कसे दिसतील. हा एक बेस्ट वाटतं, पण त्याच्यापेक्षा हा कसा वाटेल, ग्रीन. कूल. स्वतः हा आपण घालणार आहोत.
तर हेअर्स मी पूर्णपणे सोडणार आहे. त्याला मी स्ट्रेटनिंग केलेलं आहे. सो असं काहीतरी आवरून बाहेर जाणार इतक्यातच आभाळ भरून आलं आणि गाराचा पाऊस सुरू झाला आणि आमचा प्लॅन फसला. तर असा गेला अक्षय तृतीयाचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.